नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका हो। शिवसेनेचे 6 गद्दार गेलेले आहेत। ज्या लोकसभा क्षेत्राचे हे खासदार आहेत त्या लोकसभा क्षेत्रातल्या शिवसैनिकांना मी खरंच काय सांगावं। अनेक सकाळपासून जवळपास मी शेकड्यांनी फोन उचललेले आहेत। अगदी धाराशिव असेल, शिर्डी लोकसभा असेल, वाशिम, यवतमाळ, अगदी चंद्रपुरापासून सर्वांचे फोन मी उचललेत, जितके शक्य झाले तितके उचलले आणि प्रत्येकाला एकच सांगितलं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी उमेदवार देताना कुठलीही चूक केली नाही की हा माणूस दिला म्हणून आपला हा खासदार गेला, असं नाहीये। आज हा काळ ओळखायला हवा आपल्याला। आता हा काळ पूर्वीसारखा राहिला नाही, हे राजकारण पूर्वीसारखं राहिलं नाही। आता हे फक्त महाराष्ट्रात नाही, हे लोण देशभरात पसरलेलं आहे। अपना सपना मनी 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 आता हे इतकं घाणेरड्या पद्धतीने देशभरात पोहोचलंय। म्हणजे ज्यावेळेस 2024 ची लोकसभा लढली गेली त्यावेळेसचं वातावरण, आजच्या वातावरणात दर दिवस काहीतरी नवा व्हर्जन घेऊन येतोय, एक नवा काळ घेऊन येतोय प्रत्येक दिवस। याची सगळी कारणं मी तुमच्या सर्वांसमोर पुढच्या 5 ते 7 मिनिटात ठेवण्याचा प्रयत्न करतो। नेमकं घडतंय काय म्हणजे विचार करा, आम आदमी पक्षाचा तो एक खासदार जो कायम लोकसभेमध्ये, राघव चड्ढा नावाचा, कायम राज्यसभेमध्ये तुम्ही पाहिला असाल, कायम असे प्रश्न घेऊन यायचा, जणू काही तो आपल्यातलाच एक आहे असं भासायचं, तोही गेला। सयानी घोष नावाच्या तृणमूलच्या गेल्या। आता आपल्यातले ओमराजे, म्हणजे देशभरामध्ये हे एक उदाहरण दिलं जाईल। आता हे ओमराजे कधी हिंदीत तेवढं बोलले नाहीत त्यामुळे देशभरात ते प्रसिद्ध नाहीत, पण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या मनामनामध्ये ओमराजेंनी आपलं स्थान तयार केलं होतं। हे ओमराजे, ज्यावेळेस ही अशी माणसं फुटतात त्यावेळेस नीतिमत्ता, निष्ठा, तत्व, विचार हे कुठल्या चहामध्ये खारी बटर सारखे असे बुडवून खायचे याचाच विचार मनामध्ये येतो। काय आपण भविष्यातल्या पिढ्यांना आदर्श देतोय मला माहित नाही। म्हणजे आता आदर्शाच्या गोष्टी निघाल्या, तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो। एकनाथ शिंदेचा तो व्हिडिओ कशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांना समजावतायत, आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे काही राजकारणी नाहीत, यांना तुम्ही सहकार्य करा। ते मुख्यमंत्री जरी झाले असले तरी तुमच्या 5 वर्षाच्या मुख्यमंत्री काळात कशा प्रकारे त्यांनी प्रत्येक पावलोपावली तुमचं सरकार टिकावं यासाठी तुम्हाला सहकार्य केलं होतं, ते एकनाथ शिंदे आज काय वागतायत हे जरा पहा। हा व्हिडिओ एकदा पहा तुम्ही। एकनाथ शिंदेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायची आग मस्तकात जाते। आज उदय सामंतांचं एक व्हॉट्सअप स्टेटस होतं, गंमत मध्ये मोठमोठे गार केले, गंमत मध्ये मोठमोठे गार। 6 खासदार घेतल्यानंतर तुम्हाला एक वेगळा हर्षवायू झाला, मोठमोठे गार केले, गंमत मध्ये तुम्ही लोकशाही नागवली, नासवली। कळतात या शब्दांचे अर्थ? लोकशाही नासवली म्हणजे ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, मला उदय सामंतांकडनं कसल्या अपेक्षा, पण एकनाथ शिंदे तुम्ही ज्या प्रकारे आता वागताय, ज्या प्रकारे तुमचा तो प्रवास चालू झालेला आहे, तो प्रवास पाहता तुमचा प्रवास तुम्हाला फार लवकर धोक्यामध्ये घेऊन जाणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या त्या गुहेत तुम्ही जात आहात, ज्या गुहेमध्ये फक्त येणारी पावलं दिसतात पण जाणारी पावलं दिसत नाहीत। आम्ही लहानपणी या गोष्टी शिकलोय। ती गुहा अशी आव असून उभी आहे तुमच्यासाठी। आता तुम्ही ज्या प्रकारे, मी नाव घेणार नाही शिवसेना नेत्यांचं, काल मी ज्या शिवसेना नेत्यांसोबत बसलो होतो, मी नाव जाणीवपूर्वक घेणार नाही, त्यांनी एक शब्द मला सांगितला की मी ज्याच्यासोबत काळ काढलाय त्या व्यक्तीला असा कुठला भस्म्या झालाय, म्हणजे शिवसेना फोडली, शिवसेनेचे आमदार घेतले, खासदार घेतले, घेताना कारण सांगितलं, आपण युतीमध्ये लढलो होतो, युतीचं मतदान झालं होतं, ती कारणं सांगून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर आरोप करून बाहेर पडले। अजूनही शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपते, ज्या शिवसेनेने तुम्हाला इथपर्यंत आणलं, ज्या शिवसेनेच्या जीवावर तुम्ही आजपर्यंत राजकारणात एवढी मोठी मोठी पदं भोगली, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या काळात तुमचं राजकारण घडलं। खऱ्या अर्थाने 2004 नंतर ह्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली, ज्या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख 2003 मध्ये पक्षप्रमुख पदावर आले, त्याच्यानंतर ह्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली।
अनेक प्रसंग सांगितले मला, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळं चित्र होतं की ह्या माणसाला अजून काय हवंय, काय शिवसेना संपवायची, म्हणजे का जाणीवपूर्वक शिवसेनेच्या पाठीशी हा माणूस हात धुवून लागलेला आहे, हा कुणाच्या सुपाऱ्या वाजवतोय, म्हणजे गरज काय, आता तुमचा पक्ष झालेला आहे, तुमचा गट एस्टॅब्लिश झालेला आहे, तुमच्या गटात एवढे आमदार, एवढे नगरसेवक, एवढे खासदार असताना पुनश्च तिसऱ्याच्या, ते काय म्हणतात ती, मागेही मी तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं, दुसऱ्याची थंडी भागवण्यासाठी स्वतःच्या घराला काडी लावणाऱ्या ह्या अवलादी, दुसऱ्याला ऊब देण्यासाठी स्वतःच्या घराला पेटवणाऱ्या ह्या अवलादी, त्याला ऊब मिळावी म्हणून मी माझं घर पेटवलं, परतायला घर ठेवायचं असतं. आज ज्यावेळेस सामंताचं ते स्टेटमेंट, मोठमोठे गार केले गंमत मधी, हे गार सामंतांसारखी माणसं किंबहुना या शिंदे गटातली असंख्य माणसं ही फक्त शीत तोवर भूत आहेत. ज्या दिवशी ही शीत संपतील त्या दिवशी ही भूत आपोआप पळतील. भरती ओहटी जन्म मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग बरोबर सगळ्या गोष्टी संतुलित करत असतो. ज्या ठिकाणी अति लोकसंख्या होते त्या ठिकाणी महामारी येतेच येते. एखादा रोगराई पसरते आणि माणसं टपाटप मरतात, कुणाचंच काही चालत नाही. कोरोनात पाहिलात तुम्ही, निसर्गाने आपला समतोल राखला. त्याच प्रकारे या भरत्या ज्या वेळेस येतात त्याच वेळेस निसर्ग त्याला ओहोटी सुद्धा लावत असतो. पण ह्यामध्ये मनुष्याची कर्म हा एक फार मोठा फॅक्टर आहे, लक्षात घ्या. मगाचा व्हिडिओ पाहिलात तो एकनाथ शिंदेचा, त्या स्वतः म्हणतायत आमचे पक्ष प्रमुख हे राजकारणी नाहीत. मग अशा माणसाला त्रास देण्याचा जो घाट तुम्ही घातलेला आहे, नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही. आणि तुम्ही म्हणता ही माणसं आमच्याकडे स्वतःहून येत आहेत, त्यांच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तुमच्या ह्या माणसाला तर मी कुठलीच उपमा देऊ इच्छित नाही. ह्या माणसाचा चेहरा पण मला पाहवत नाही. खरं तर हे जिधर पे बोजा उधर पे सोजा ही असली व्यक्तिमत्व, ह्या असल्या व्यक्तिमत्वांनी ज्या वेळेस साध्या ग्रामपंचायतीच्या नगरसेवकांच्या निवडणुकांमध्ये जर माझ्या विचारांचा सरपंच बसला नाही तर मी 1 रुपयाचा निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या माझ्या हातामध्ये आहेत, जर भाजपाचा दिसला, शिंदे गटाचा दिसला तरच निधी, नाहीतर मशालीला निधी नाही, जो आहे तो पण काढून घेईल, पटपट पटपट माझे नगरसेवक माझे सरपंच बसले, हे सगळं खुल्या मीडियावर म्हणत असताना थोबाडाला दाभणाने शिवून घेतलेला तो चुन्याचा आयोग यांचं काय करायचं? हा व्हिडिओ पहा. जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्यात माझ्याकडे आहे. मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि आग्रेजी बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो. माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा आहे, निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला, असलेली निधी कमी करून टाक. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले. माझे असले प्रसंग घडत राहणार. चुना आयोग थोबाडाला दाभणाने शिवून ठेवणार आणि म्हणणार तुमची माणसं निवडून येत नाहीत, तुमची माणसं निवडणुकीला उभी राहत नाहीत, तुम्ही थोबाडं दाभणाने शिवून घ्यायची. तोंडामध्ये घाणेरड्या शिव्या येतात, पण युट्यूबची बंधनं मला माहिती आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवतो. मी तुम्हाला याच्यातून तुमचं काय म्हणतात, बघा ठाकरेंचं काय चाललंय, बघा ठाकरे म्हणजे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, बघा ठाकरे कसे कमजोर झाले. ही जी आपलीच हे जे काही मराठी भैया आहेत ना, हे मराठी भैया जे म्हणतात बघा ठाकरेंची ताकद कमी झाली, बघा ठाकरेंच्या हातून मुंबई गेली. आज तुमच्या घरात त्याची झळ पोहोचलेली नाहीये बहुतेक, पण ज्या दिवशी तुमच्या घरात त्याची उंबरे ओलांडून त्याची झळ तुमच्या घरांमध्ये पोहोचेल, तुमच्या बुडाखाली जागा नसेल बसायला. तुम्हाला आजचाच मुंबईतला एक प्रसंग दाखवतो. इतका घाणेरडा हा प्रसंग, मुंबईच्या मालाड मधला हा प्रसंग. छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपावर झेंडा लावला जातो आणि तुम्ही म्हणा बघा ठाकरेंचं काय झालं. ठाकरेंचं काय नाही गेलं, तुमच्या बुडाखालून सारं काही काढून घेतलं गेलं. पहा, मुंबईच्या मालाड पूर्व भागातला एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावण्यात आलाय. जैन समाजातील काही लोकांकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप होतोय. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे. या प्रकरणानंतर मालाड परिसरात मोठा वादही निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे जोडले गेलेले आहेत. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. हे दृश्य आपण पाहतोय. महाराजांचा जिरेटोपावर अशा पद्धतीने जैन समाजाचा झेंडा लावण्यात आलेला आहे. काय अधिकच्या अपडेट्स आहेत?
नक्कीच खरं तर काही दिवसापासूनच व्हाईट पट्टीचा मुद्दा मुंबईत खरं तर चर्चेत होता आणि आता एक नवीन प्रकार धक्कादायक समोर आलेला आहे. मुंबईतील मालाड पूर्व भागात शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरती जैन समाजातील काही व्यक्तींनी आपला झेंडा लावल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. व्हिडिओ तू पाहू शकतेस की जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा जो आहे तो फडकताना दिसतोय. मालाड पूर्व येथील एका चौकात हा प्रकार घडलेला आहे आणि हा झेंडा फडकवण्यात आलेला आहे. स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने धाव घेतली. शिवप्रेमी असतील किंवा काही स्थानिक नागरिक असतील त्यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. या घटनेनंतर तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप करत हे वातावरण जे आहे ते थोड्या प्रमाणात जे आहे ते निवळलेलं आहे. जी धन्यवाद प्रतीक्षा आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहतोय यावेळेस जैन समाजाचा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर लावण्याचा प्रकार घडलेला आहे. मलाडमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय आणि त्यानंतर अर्थातच संतापाची लाट उसळलेली आहे. काय माहितीये, छत्रपती महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांचा जरी टोप आहे आणि त्यांच्या टोपीला तुम्ही डायरेक्ट झेंडा लावता म्हणजे काय अधिकार? तुम्हाला महाराज माहित नाही कोण? तुम्हाला महाराज कोण आहे माहित नाही? हे काय माहितीये, छत्रपती महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांचा जरी टोप आहे आणि त्यांच्या टोपीला तुम्ही डायरेक्ट झेंडा लावता म्हणजे काय अधिकार? तुम्हाला महाराज माहित नाही कोण? तुम्हाला महाराज कोण आहे माहित नाही? सो या सगळ्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगतो. तुम्ही म्हणाल आता कुठल्या निवडणुका नाहीयेत, हे सारं आत्ताच का घडतंय, सगळं घडण्यामागचं कारण काय? लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा 400 पारचे नारे देत होता 2024च्या निवडणुकीमध्ये. तुम्ही पाहिलात लोकसभेमध्ये 400 पारचा नारा दिला, पण 400 पारचा नारा हा 240 वर येऊन आटोपला. भारतीय जनता पक्ष भले 20 राज्यांमध्ये आज सत्तेमध्ये आहे, पण भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये बहुमतामध्ये नाही. त्याने जोडतोडीचं सरकार बनवलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता, त्यांचे शीर्षस्थ नेतृत्व पाहता, नरेंद्र मोदी अमित शहा यांचं नेतृत्व पाहता, भारतीय जनता पक्ष 2029 मध्ये पुन्हा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नाही. या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिला असाल कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पॉलिसीचा फज्जा उडालेला आहे, कशा प्रकारे आपण झुकलेलो आहोत सगळ्यांसमोर. सगळं आंतरराष्ट्रीय काही देशात सुद्धा आपल्या डॉलरची परिस्थिती असेल, आपल्या देशातल्या महागाईची परिस्थिती असेल, शेतकऱ्यांच्या मालाची परिस्थिती असेल, इथल्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल, इथल्या पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, अगदी तुमच्या आमच्या घरातलं खाद्यतेल असेल, इथपासून सगळ्याचा फज्जा उडालेला आहे. 2029 मध्ये हे पुन्हा सूत्राम येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आजच त्याची सोय करणं हे फार गरजेचं आहे. भारतीय जनता पक्ष तुम्ही 2024ला पाहिलं असाल 400 पारचा नारा देताना उत्तर भारताच्या जीवावर तो हे नारे देत होता. त्या उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पक्ष सपशेल ढासळला. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, अगदी झारखंड गुजरात सारखी राज्य असतील, राजस्थान सारखं राज्य असेल, अगदी मध्य प्रदेशासारखी राज्य असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा फज्जा उडाला. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने डिलिमिटेशन ही एक नवीन युक्ती आणली. सध्याच्या जी आपली जनगणना चालू आहे त्याच्यावर हे सर्व करण्याऐवजी 2011च्या जनगणनेवर ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्यात, त्याची घाई भारतीय जनता पक्षाला आहे. विरोधकांनी एकदा हे लोकसभेमध्ये हे बिल पाडलं, कारण 2/3चा आकडा हा भारतीय जनता पक्षाकडे नाही. कुठल्याही घटनात्मक बिलाला, म्हणजे ही सगळी घटनात्मक आहे, घटनात्मक चेंजेस करण्यासाठी बिलाला 2/3चा आकडा हा गरजेचा आहे आपल्या घटनेप्रमाणे. आणि 2/3चा आकडा हा 363 इतका होतो. सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्ष स्वतःच्या 240 आणि त्याच्या एनडीएच्या खासदारांच्या संख्याबळावर 313 इतका आहे. 313 इतका आकडा हा 363 इथपर्यंत जाऊ शकत नाही. तर तो डिलिमिटेशन त्यांना मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी त्याला अनेक मुखवटे देण्याचा प्रयत्न केला. अगदी स्त्री सन्मान काय तो कायदा वगैरे आणून, महिला विधेयक बिल वगैरे आणून त्याच्या आडमधून त्यांनी हा डिलिमिटेशन ठेवला होता. पण तरी सुद्धा ते बिल पडलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला आता काही ना काहीतरी करून 363चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी तुम्ही पाहिलात आम आदमी पक्ष फोडला, त्यासाठी तुम्ही पाहिलात तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फोडले, त्यासाठी तुम्ही पाहिलात शिवसेना फोडली, त्यासाठी तुम्ही पाहिलात राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. हे सगळं करूनही हा आकडा अजून त्यांना तेवढा गाठता आलेला नाही. भारतीय जनता पक्षाला 363चा आकडा गाठण्यासाठी आता डीएमके आहे, समाजवादी पक्ष आहे, अनेक पक्षांना आता डीएमके काँग्रेसचा फाटाफूट झालेली आहे. समाजवादी पक्षाला त्यांनी आता काल परवा चेतावण्या दिलेल्या आहेत. हे प्रत्येक पक्षात घडणार. भारतीय जनता पक्ष 363चा आकडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि डिलिमिटेशन बिल घेऊन येणार. ज्या डिलिमिटेशन बिल मध्ये विचार करा, एकट्या फक्त
म्हणजे फक्त मी 2 राज्यांची जर बेरीज केली उत्तरेतल्या, तर 2 राज्यांची बेरीज जवळपास येते 222 इतकी. यूपी आणि बिहार ही 2च राज्य घ्या, खासदारांची संख्या 222 होईल आणि संपूर्ण 5 राज्यांच्या दक्षिण भारतात खासदारांची संख्या 164 होईल. या उत्तर भारताच्या जीवावर भारतीय जनता पक्ष 2029 मध्ये पुन्हा आपली सत्ता आणू इच्छित आहे. त्यासाठी त्याला हे डिलिमिटेशन बिल आणणं गरजेचं आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप भारतीय जनता पक्ष करतोय. हे लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष कुठेही मजबूत नाही. 2029 मध्ये जर सत्तेवर यायचंय तर डिलिमिटेशन शिवाय भारतीय जनता पक्ष येऊ शकत नाही, हे त्यांना आता पटलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. आज कदाचित नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा सगळ्यांना ते वरवर त्यांच्या सोशल मीडियाने दाखवलेला फुगा तुम्हाला दिसत असेल, पण आतून हा फुगा म्हणण्यापेक्षा हा बुडबुडा किती पातळ आहे हे तुम्हाला कळणार नाही आज. पण या गोष्टी आज विचार करा, एवढं तुमचं केंद्रामध्ये सत्ता असताना सुद्धा हे 4-5 खासदारांची ही जुळवाजुळव ही याचसाठी आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्यानंतर DMK पक्षाचा नंबर लागणार, हे मी तुम्हाला आजच सांगतो. हा विचार करा, या 6 पैकी भाऊसाहेब वागचौरे सदाशिव लोखंडेंच्या विरोधात लढले, शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या विरोधात लढले. लोकांना जर शिंदे गट प्यारा असता तर लोकांनी शिंदे गटाचा धनुष्यबाण निवडून दिला असता. सदाशिव लोखंडे पडले, भाऊसाहेब वागचौरे नवख्या मशालीने शिवसैनिकांनी निवडून आणला. आता ह्या वयामध्ये भाऊसाहेब वागचौरेंना मतदारसंघाचा विकास सुचतोय की आपला स्वतःचा विकास सुचतोय हे काही मतदारांना तिकडच्या कळत नसेल का? भाऊसाहेब वागचौरे या अशा व्यक्तिमत्वाला उद्धव साहेबांनी विजयाचा गुलाल लावला. थोडी तरी जनाची किंवा मनाची लाज ठेवायला हवी होती वागचौरेंनी. त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर, भाऊराव कदमाचा पराभव केला. म्हणजे विचार करा, तुम्हाला जे तुम्ही आधी आरोप करायचे युतीचं मतदान, इथे तुम्हाला भाजपा विरोधी मतदान होतं. हे सारं भाजपाच्या विरोधातलं मतदान आणि भाजपा विरोधी खासदार निवडून आले गेले होते. धनुष्याला स्वीकारायचा असता तर धनुष्याला निवडून आणला असता. तुम्हाला यानं त्या प्रकारे सत्तेत यायचं, हे सारं झूट आहे. सारं झूट की आम्हाला युतीचं मतदान होतं, युतीच्या मतदारांनी मतदान केलं होतं, आम्ही त्याच्याशी प्रतारणा करू शकत नाही, हे सारं झूट आहे. संजय देशमुखांनी हेमंत पाटलाच्या पत्नीचा पराभव केला होता. विचार करा, त्या हेमंत पाटलाच्या पत्नीला किंवा हेमंत पाटलाला जर निवडूनच द्यायचा असता तर संजय देशमुख तुम्हाला कशाला निवडून आणला असता यवतमाळमधून, वाशिम यवतमाळमधून? हे सारं झूट आहे. असू द्या, ते रासपाच्या एखादा पराभव केला होता परभणीवाल्यांनी. अनेक 2 भाजपाचे पाडले, 3 शिंदे गटाचे पाडले. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहता मला तत्व, निष्ठा, विचार या सगळ्या गोष्टी आता सफेद झूट वाटू लागलेल्या आहेत. हे 6 खासदार गेलेले आहेत शिवसैनिकांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याच्या घडीला शिवसेना ही 4 अक्षरं मजबूत करणं, महाराष्ट्रभर पिंजून काढणं आणि महाराष्ट्राच्या खेडोपाड्यापर्यंत शिवसेना मजबूत करणं, येत्या लोकसभेपर्यंत आपल्याकडे हे एकमेव काम असलं पाहिजे. शिवसैनिक जोडो, शिवसेना जोडो. ही माणसं खासदार आज आहेत, उद्या नसतील. 5 वर्षांचा यांचा कालावधी असतो, पण शिवसैनिक, शिवसेना हा पक्ष, त्याचे पदाधिकारी हे मात्र अढळ असतात, अक्षय असतात, ध्रुवताऱ्यासारखे. आपण ते ध्रुवतारे आहोत. आपल्याला शिवसेना मजबूत करायची. खासदार आमदारांचं सोडून द्या. आजच्या काळामध्ये जिकडे मला राजाभाऊ वाझेंचं खरंच कौतुक करावंसं वाटतं, अनिल देसाई साहेबांचं कौतुक करावंसं वाटतं आणि अरविंद सावंतांचं तर करावंसं वाटतं. पण या सगळ्यामध्ये मला आयुष्यामध्ये एक तरी संजय राऊत आपल्या आयुष्यामध्ये असावा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक संजय राऊत असावा. दुनिया कुठेही जाओ, पण तो संजय राऊत तुमच्या पाठीशी ठाम उभा राहतो. आज विचार करा, तो एकटा वाघ लढतो, त्याच्या शिव्या दिसत असतील, त्याच्या तोंडचे अपशब्द दिसत असतील, पण त्याच्या मनातली मळमळ ह्या सगळ्यांविषयीची ती मात्र कोणाला दिसत नाही का? त्याच्या मनामध्ये असलेलं शिवसेनेविषयीचं प्रेम हे मात्र कोणाला दिसत नाही का? अनेक गोष्टी आहेत. आज संजय राऊतांविषयी अनेकांची मतमतांतर असू शकतात, पण लक्षात घ्या, आयुष्यामध्ये एक तरी संजय राऊत असावा जो तुमच्या कुठल्याही परिस्थितीत पाठीशी उभा राहील. असो, सप्रेम जय महाराष्ट्र गेले, त्यांना अखेरचा जय महाराष्ट्र, अखेरचा जय महाराष्ट्र. भविष्यामध्ये शिवसेना या 6चे म्हणजे मला खरंच ज्यावेळेस 2029च्या निवडणुका येतील त्यावेळेस शिवसेना हा पक्ष इतका भक्कम करूया देशभर, महाराष्ट्रभर, की शिवसेनेची लाट आली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. लोकांनी स्वतःहून या छिडीतून आता मतदानाला उतरलं पाहिजे. अशा प्रकारचा पक्ष तयार करूयात आणि या 6चे 36 करण्याची आणि या 6चे 46 करण्याची ती तयारी आपण करूयात.